रात्री मी उशिरा दिल्लीवरून पुण्याला आलो आणि आज बाकी लोकांना आज मी काल रात्री उशिरा दिल्लीवरून पुण्याला आलो आणि सकाळी 7 वाजल्यापासून पुण्यामध्ये पहिला माझा विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मला ते काही प्रेझेंटेशन दाखवणार होते, काही गोष्टी दाखवणार होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देश पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक नावलौकिक आहे. त्या विद्यापीठाच्या दृष्टिकोनातनं काय अशा बऱ्याच चर्चा आम्ही सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी केल्या. काही बोपोडीमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बांधकाम निवासाची करायचे बकोरिया त्यांच्या ताब्यात द्यायचं, तर ते म्हणले दादा या त्रुटी आहेत त्या पण PWDला मी सोडवायला सांगितलेल्या आहेत. अशा अनेक गोष्टीच्या बद्दलची चर्चा आम्ही आजच्या या दिवसभराच्या कामकाजामध्ये केलेली आहे. त्याचबरोबर प्रत्येक जण आपापली संघटना आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यातूनच आपल्या राजगड जो तालुका आहे तिथल्या पण अनेक सरपंचांनी अनेक प्रमुख लोकांनी तसंच हवेली तालुक्यातल्या माझ्या प्रमुख सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मग त्याच्यामध्ये सचिन घुले, लक्ष्मण बांदल, निवृत्ती बांदल यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या भरत जाबरे, नितीन घुले पाटील, गोविंद हांडे, जिजाबा बांदल, अशोक नावले, अविनाश मोडक आणि माझ्या राजगड परिसरातल्या पण अनेक माझ्या सहकारी मित्रांनी अशोक उर्फ लालासाहेब रेणुसे, रघुनाथ कथुरे, सुरेख परिस्थिती लक्षामध्ये घेता त्यांच्याही गावकीमध्ये झाला तसा PMPMLच्या आयुक्ताला सूचना दिल्या आणि लवकरच त्याची ऑर्डर काढली जाईल आणि पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं देखील वाहतुकीची व्यवस्था ही सुरळीत होण्याची गरज आहे. रिंग रोडच्या बद्दल पण काही थोड्या प्रश्न निर्माण झालेले होते, ते पण सोडवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी बसून केलंय. तशा पद्धतीच्या सूचना मी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. काही बाबतीमध्ये काही प्रश्न राज्याच्या मंत्रालयाशी संबंध होते. उदाहरणार्थ बावनकुळे साहेबांच्या रेव्हेन्यू विभागाशी संबंधित होते. काही प्रश्न आमच्या रेव्हेन्यू विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे होते. अशा त्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन सचिव लोकांना ते प्रश्न मार्गी लावण्याचं पण काम केलेलं आहे. तुम्हाला नेहमीच माहिती आहे अनेक वर्ष पुणेकरांनी मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. मला रिझल्ट ओरिएंटल काम करायचंय आणि ते करत असताना पुणेकरांचं एकंदरीत वाहतुकीचं जे असुविधा आहेत त्या आम्हाला दूर करायच्या आहेत. काही ब्रिजेस हे पाडलेले आहेत तिथं नवीन ब्रिजेस रुंद करायचे आहेत. त्या सगळ्या गोष्टीची मेट्रोची कामं अशा खूप गोष्टीची चर्चा आम्ही त्या ठिकाणी केली. भेट घेतली तुमची पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढते, दररोज मर्डर होत आहे कंपनीच्या संदर्भात ऐका परत एकदा सहजपणे मिळतात पुण्यामध्ये. दादा यासाठी विचारलं का त्या संदर्भामध्ये तुम्ही मला सांगितलेलं होतं की आमच्याकडं लवकर बोला, कारण नंतर मुख्यमंत्री राज्याचे पुण्यात एका कार्यक्रमाच्या करता येणार आहे. मी CPना तिकडं थांबवलेलं आहे. मी माझ्या या सगळ्या बैठका मिटिंग करून खाली आलो तुमच्याशी बोलायला. आता पुन्हा जाऊन त्या ठिकाणी मी त्यांच्याशी बोलणार आहे. आता काही नवीन अधिकारी ज्यांच्या मुदती संपल्या त्या पुण्याच्या एकंदरीत विकास होण्याच्या दृष्टिकोनातून आपण आणलेले आहेत. कलेक्टर असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, इतर अधिकारी असतील, अजूनही काही अधिकारी आणायचे आहेत. त्यामध्ये आपण म्हणताय ती बाब स्वतः राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींनी पण गांभीर्याने घेतलेली आहे. मी पण या भागाचं प्रतिनिधित्व करतोय त्याच्यामुळं मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे
राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही. इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही. त्याच्यावर एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्या करता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी, त्यांच्या घरबांधणीचा कार्यक्रम असेल, त्यांच्या ऑफिसेस असतील, इथलं सीपी कार्यालय असेल, तिकडचं पिंपरी चिंचवडचं सीपी कार्यालय असेल, इव्हन आता एसपी च पण कार्यालय आपल्या ग्रामीणचं, ती पण तिन्ही कामं आपण हातामध्ये घेतोय. म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे. त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, इतर दुसरे अधिकारी चांगले आणून ह्या सगळ्याला साफ बसवण्याचं काम, गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम, किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या IT मध्ये देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल, या सगळ्याच्या संदर्भात, किंवा कोयता गँग, टोळे गँग, या सगळ्याच्या संदर्भात, कारण सध्या याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होतीये, हे आपण सगळेजण पाहताय. त्याच्यामुळे मी आज इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आता बोलणार आहे आणि मग पुन्हा माझे 2-3 दिवस महाराष्ट्रात इतर ठिकाणी दौरे आहेत आणि रविवारी पुन्हा माझ्या एका शिक्षण संस्थेचं नियामक मंडळ, वार्षिक सभा, आणखीन काही महत्वाच्या संस्थांची कामं ती करून मुंबईला गेल्यावर मी सोमवारी पुन्हा ह्या गोष्टीचा, कारण जनतेने जो कौल द्यायचा आहे तो दिलेला आहे. जनतेने त्यांचं काम आमच्या युतीचं सरकार आणण्याच्या करता चोख केलेलं आहे. मॅक्झिमम पुढे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये हे एखादा अपवाद वगळता 100% जागा युतीच्या निवडून आलेल्या आहेत, वडगाव शेरी अपवाद वगळता. मग असं असताना आता जबाबदारी आम्हा लोकांची आहे. आता जनतेने कुठं जागा ठेवलेली नाहीये, त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये जागा ठेवलेली नाहीये, त्यांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा जाऊ नये याबद्दलची खबरदारी ही आम्हाला घ्यावीच लागणार आणि ती आम्ही घेणार. त्यामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही. आणि त्याच्या संदर्भामध्ये मी सोमवारी गेल्यानंतर आज माझी देवेंद्रजींची भेट होणार नाही, कारण त्या कार्यक्रमाच्या मध्ये मी नाहीये आणि त्याच्यामुळं मी त्यांच्याकडनंही समजून घेणार की ही आमची अपेक्षा आहे, कशामुळं हे घडतंय, ह्याच्यात काय तुम्हाला अडचण आहे, त्या पद्धतीनं त्यांनाही विचारणार आहे आणि पुढची पावलं उचलणार. कुठल्याही चौकशीमध्ये उद्याच्याला तुमच्यावर आरोप झाला की तुम्ही अमुक अमुक केसमध्ये दोषी आहे, तर आज SITची चौकशी चालू आहे, आज CIDची चौकशी चालू आहे, आज न्यायालयाच्या तिथं चौकशी चालू आहे. आता या 3 वेगवेगळ्या एजन्सीज तिथं चौकशी करतायत. त्याच्यातून स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ही चौकशी करत असताना जो कोणी दोषी असेल, जो कोणी त्याच्याशी संबंधित असेल, ते तिथं सिद्ध झालं, लक्षात आलं तर त्यांच्यावर ताबडतोब कारवाई केली जाईल. एक मिनिट त्या संदर्भामध्ये मी देखील देवेंद्रजींना भेटून सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये पक्ष वगैरे न बघता जर कोणी वरिष्ठ लेवलला काम करणारे व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री म्हणले मी त्याही मताचा आहे. त्यामुळं चौकशी चाललेली आहे.
काही जण आरोपी मिळायला थोडासा विलंब लागला. प्रत्येकाची चौकशी करून फोनचे कुणाकुणाला फोन झाले, किती काळ करता झाले, काय फोनवर संभाषण झालं ते आता सगळं समजतं. त्या सगळ्याचा अतिशय बारकाईनं महाराष्ट्रामध्ये आम्ही लोक अजिबात खपवून त्या ठिकाणी घेणार नाही. ही निगूढपणे झालेली हत्या आहे. त्याच पद्धतीनं तितक्याच गांभीर्याने यामध्ये सरकारने लक्ष दिलेलं आहे. अर्थात समोरच्या विरोधी पक्षातल्या नेत्यांना किंवा सत्ताधारी पक्षाच्या पण काही हे त्यांनी अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण असं करत असताना कुणावरही अन्याय होऊ नये ही पण खबरदारी ही घ्यावी लागते. मी आज आपण प्रश्न विचारल्यावरून पुन्हा एकदा आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो, कुणालाही माझी आजपर्यंत कामाची पद्धत अनेकांना माहिती आहे. यामध्ये आम्ही आणि मुख्य दोषी असतील त्यांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना कडक मधली कडक सजा केली जाईल आणि एक वेगळ्या प्रकारचा मेसेज महाराष्ट्रामध्ये दिला जाईल. जसे भाजपचे आमदार आहेत, भाजपच्या आमदाराकडून आपल्या पक्षातल्या मंत्र्यावरती आरोप केले जातात. त्यामुळे महायुतीमध्ये त्याबद्दल मी त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडं नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे त्या SITला द्या, CIDला द्या, ज्यांच्या न्याय व्यवस्थेखाली ती इन्क्वायरी होती त्यांना द्या. कारण आपल्याला माहितीये की पुराव्याशिवाय कुणावरही आरोप करणं हे कितपत योग्य आहे आणि ते त्यांना द्यायला सांगितलेले. आणि बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झालेली आहे, माझी आणि देवेंद्रजींशी पण चर्चा. त्या संदर्भामध्ये 3 वेगवेगळ्या इन्क्वायऱ्या आहेत. तिन्ही एजन्सीज फार बारकाईनं त्याच्याबद्दलचा स्टडी करतायत. कारण उद्याच्याला ह्याचा तपास चाललेला आहे. आपण काळजी करू नका. तुम्हाला जेवढी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हाला पण आहे. आम्ही पण असं शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असल्या घटना खपून घेणार नाही. आणि आज आमच्या सरकारमध्ये आम्ही असल्यामुळं आमची जबाबदारी याच्यात जास्त आहे. आम्ही याच्यात राजकारण पण आणून देणार नाही आणि आम्ही याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पण राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा. हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते. तुमच्यावर आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे, त्यावेळेस तुम्ही राजीनामा दिला होता. कुठला? तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तुम्ही राजीनामा दिला होता चौकशी होण्याच्या आधी. एक तुम्ही म्हटलं की पुण्यात पोलिसांना फ्री हँड आहे, तुमचा हस्तक्षेप नाही राजकारणाचा. बीडमध्ये तो हस्तक्षेप होते, त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्यावा असं म्हणून त्याच्यामध्ये 3 एजन्सीज इन्क्वायरी करतायत, CID करताय, SIT करताय. आज सगळ्यात देशांनी आणि राज्यांनी याची गंभीरतेनं नोंद घेतलेली आहे. ह्याच्यात तुम्ही अजिबात काळजी करू नका. अजिबात कुणाला तिथं मोकळं सोडलं जाणार नाही. फक्त त्यांचे पुरावे, त्यांचे तिथं फोनवर झालेलं संभाषण किंवा जे आरोपी सापडलेले त्यांना कुणी सांगितलं हे दुष्कृत्य करण्याच्या करता त्यांचा पुरावा तर पाहिजे ना. दादा मात्र बीडचं पालकमंत्री पद, दादा यावरूनच चर्चा आहे. बीडचं पालकमंत्री पद तुम्ही स्वतःकडे घेणार आहात. बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती वाढले, फुकट राग जे आहे यामध्ये पालकमंत्री कुठं कुणाला करायचा सर्वस्वी अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो. जसं मंत्रिमंडळ करण्याचा, खाते वाटप करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो अधिकार ते वापरतील. ज्यांच्यावर 36 जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल तो अधिकार ते वापरतील. ज्यांच्यावर 36 जिल्ह्यांची जबाबदारी दिली जाईल ते जबाबदारी ते मंत्री, संबंधित उपमुख्यमंत्री हे पार पाडतील. दादा मात्र तुमच्याकडून अपेक्षा आहेत दादा विरोधी पक्ष जे आहेत दादा तुम्ही असं दादा
आहेत का? दादा शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष बदला अशी मागणी होती. शरद पवारांना आज भावनिक साथ घातली गेली. माझा मराठा त्याच्याशी व्यतिरिक्त कुणाला तरी द्यावा. म्हणजे जयंत पाटील हे योग्य नाहीत का? माझा त्याच्याशी संबंध नाही. माझा पक्ष वेगळा आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं चिन्ह वेगळं आहे, माझं चिन्ह वेगळं आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत काय निर्णय घ्यावा हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. आम्हाला कुणाला त्याच्यात लुडबुड करण्याचा काडीचा अधिकार नाही. दादा वेळ विरोधी आली पक्षात त्याच्यामुळे झाली असं म्हणतात. ते वेळ देत नाही. जयंत पाटील वेळ देत नाही. तटकरेंच्या संपर्कात आहेत का? तटकरे एक मिनिट तुम्ही दादांत खोटं बोलताय. यामध्ये स्वतः तिथल्या 3 ते 4 खासदारांचं मी, निलेश लंके, मला वाटतं अमर काळे आणि अजून एक कोणतरी, त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही. ते तुम्ही ना त्यांची विश्वासार्हता आहे ना अशांची नावं घेतलं आणि त्यामुळं पुराव्यासहित जर तुम्ही म्हणताय की अजित पवारनी केलं आणि तिथं ती लोक सांगतायत की तसं काही झालेलं नाही, तर मोकळ्यात कशा करता आरोप करायचा? त्या जे स्वतः खासदार सांगतायत ना, आज 20-22 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व करतात. दादा विरोधी पक्षाला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. विशेषतः बीड जिल्ह्याचा उल्लेख जो आहे बिहारचा केला जातो, बीडचा आमात झालाय. दादा बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कशी रोखली जाईल असं मी माझ्या अमित शहा साहेबांच्याकडं काही महत्वाच्या प्रश्नांच्या करता त्यांच्याकडे सहकार विभाग आहे, त्यांच्याकडे पोलीस खातं देखील आहे आणि त्यामुळं काही गोष्टी, उदाहरणार्थ साखरेची MSP वाढवणं, ज्यूस टू इथेनॉलमध्ये इथेनॉलचा दर वाढवणं, BAVK इथेनॉलमध्ये त्याचा दर वाढवणं, एक्सपोर्ट साखर करण्याच्या करता परवानगी, काही लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला परवानगी देणं, अशा काही महत्वाच्या गोष्टी राज्यातल्या जनतेच्या दृष्टीनं, ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, काही पिकांच्या बाबतीमध्ये होत्या. म्हणून मी भेटायला गेलेलो होतो आणि त्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी चर्चा केली. पुण्यामध्ये रोज गँग त्याच्या संदर्भात तेच जाऊन सांगतोय ना, त्यांना काही मुदत देतो ना की या इतक्या दिवसामध्ये हे बंद नाही झालं तर आम्हाला कठोर निर्णय घेऊन नवीन व्यक्तीला इथं आणावं लागेल असं सांगतो ना. अरे आम्हाला काही कुणाचा मुलायचा ठेवायचं कारण आरोप केले जातात विनाकारण. तुम्ही असं म्हणताय कशाच्या बाबतीत? मुख्यमंत्र्यांनी सुरेश दसांना आवरावं असं तुम्ही अहो, सांगणार आहात. त्याबद्दल मला जे काही मुख्यमंत्री महोदयांना आणि बावनकुळे साहेबांना बोलायचं होतं ते मी बोललेलो. रिंग रोडच्या संदर्भामध्ये थोडासा एरिया राहिलेला आहे, त्याच्यामध्ये काहीतरी काही इमारत तिथं जाते. आता ते शिष्टमंडळ मला भेटलं, तो प्रश्न कसा निकाली काढायचा ते आम्ही ठरवतोय आणि त्याच्यातून मार्ग काढू. आणि ते झालं की काम सुरू आहे. टेंडर मला वाटतं 8 का 10 त्याचे हे केलेले आहेत, भाग केलेले आहेत रिंग रोडचे 170 किलोमीटर जवळपास आहे आणि त्या पद्धतीनं ती कामं सुरू शरद पवारांनी अजित पवारांनी एकत्र यावं. काही दिवसांपूर्वी सुनंदा पवार म्हटल्या होत्या कोणी बोलत एकत्र यावं. ते भावनिक साथ घातली जाते. त्याला काही उत्तर देण्याचं कारण नाही, ते आमचं आम्ही करू. दादा असं चान्सेस आहे का? ड्रोनवरनं पाणी होते त्याचं तुम्हाला काही तुमचं काही विरोध आहे? त्याच्या बातम्या आल्या पेपरमध्ये पाटबंधारे खात्याचं ते अतिक्रमण विखे पाटलांनी ऑर्डर काढली. वेडे कसं आहे तुम्ही? मी रिसोर्सेस वाढवण्याकरता रोज बसतोय. मी आता ड्रोननी इथली पण पाहणी करा सांगतोय, उद्याच्याला पीक पाणी पण ड्रोननी करा म्हणून सांगतोय. खरोखरीच माझ्या ज्या कष्टकऱ्याचं शेतकऱ्याचं नुकसान होईल ते अॅक्युरेट त्याच्यामध्ये येईल. आम्ही त्याच्यात पारदर्शकता आणतो.
तुला आज सकाळपासून कुठे भेटलं नाही का? चालेल, ड्रेनचं चालेल. ऐका. हा प्रश्न परवाच्या कॅबिनेटला निर्माण झालेला होता. जयकुमार रावळ पणन मंत्री म्हणून त्यांना सूचना दिल्या. आज ते पुण्यामध्ये आलेले आहेत. ताबडतोब बारदाना जिथं कमी पडतोय तिथं घ्या आणि ताबडतोब तिथली समस्या दूर करा, अशा सूचना कॅबिनेटने रावळ साहेबांना दिल्या. दादा पुण्याचे पालकमंत्री पदाची तुमच्याकडे येणार अशा पद्धतीची चर्चा आहे. त्यांची काही चर्चा केली आहे का? आमचा तो पक्षांतर्गतला प्रश्न आहे. आम्ही त्याच्यातनं मार्ग काढायचा मनापासूनचा प्रयत्न करतो. दादा पुण्याचे पालकमंत्री शिक्षकांचे पगार आहे. दादा पुण्याच्या लाडके बहिणीचे कुठल्या शिक्षकांची आणि शिक्षकांचे प्राथमिक शिक्षक माध्यमिक फोन रे ओपी गुप्ताला फोन लाव, विचारतो ना. कधी कधी काय होतं, यांनी जसा प्रश्न विचारला काही त्याच्यात तथ्य नाही, अवघीच काहीतरी उठवायचं. उलट त्या सगळ्या काम करणाऱ्या वर्गाचे पगार हे वेळेमध्ये झाले पाहिजे, त्याच्यात विलंब असायचं काही कारण नाही. तरी देखील मी आता विचारतो आणि झाले नसले तर का झाले नाही आणि कसे ताबडतोब होतील, आणि झाले असले तर प्रश्नच मध्ये झाले पाहिजे, त्याच्यात विलंब असायचं काही कारण नाही. तरी देखील मी आता विचारतो आणि झाले नसले तर का झाले नाही आणि कसे ताबडतोब होतील, आणि झाले असले तर प्रश्नच. हॅलो, हा आपल्या इथे शिक्षकांचे पगार झाले नाहीत या महिन्यातले. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, ओके. ACS फायनान्सने सांगितलं आपण पगाराचे पैसे सगळ्या डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये पगार देत असताना काही त्यांच्याकडं काही त्रुटी किंवा काही त्यांचा अंतर्गत काही प्रश्न असेल तो त्याच्यात झाला असेल. आता ती तर बाजू क्लिअर झाली की विभागाने सगळ्यांचे पैसे दिले. आता CPशी बोलताना एज्युकेशन सचिवांशी पण बोलतो. असं अजिबात राहता कामा नये आणि राहणार नाही खबरदारी. दादा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीपर्यंत लागतील? सुप्रीम कोर्टाला आता जाऊन भेटतो आणि त्यांना विचारतो, साहेब कधी आता तुम्ही निवडणुका. कसं आहे, तिथं आपली कोर्टात केस आहे. आपल्या OBC समाजातल्या पुरुषांना आणि महिलांना तिथं प्रतिनिधित्व मिळत नाही. ओपन मधल्या महिलांना पुरुषांना, SC ST मधल्या महिला पुरुषांना मिळतंय, आणि एवढा मोठा वर्ग निवडणुकीपासून वंचित ठेवायचा बरोबर नाही. त्याकरता मुख्यमंत्री न्यायालयामध्ये अतिशय आग्रहपूर्वक मांडून त्या निवडणुका कशा आता तातडीनं लागतील, कारण उद्याच्या फेब्रुवारीमध्ये 3 वर्ष होती, 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी. त्याच्यामुळे आमची पण इच्छा आहे त्या लवकर व्हाव्यात. पण नवीन कार्यकर्त्यांना ज्यांचे चांगला अनुभव आहेत त्यांना संधी मिळेल. राज्यामध्ये फक्त मुख्यमंत्री हे एकटेच ऍक्शन मोडवरती आहेत असं बारामतीचे खासदार गेल्या आठवड्यात म्हटलं झालं. आजपासून ऍक्शन मोडवर राहणार का आधीपासून? ते राज्याचे प्रमुख आहेत, ते ऍक्शन मोडवर राहणारच आहे. त्याच्यात ते चांगली गोष्ट आहे ना. ते तुम्ही बघा की कोण काय आहे, कोण काम करतं, कोण निर्णय घेतं, कोण प्रशासनावर पकड करतं, प्रशासनाला सांगितल्यावर नंतर कुणाचं ऐकलं जातं. काही ना आता काही मुद्दे नाहीत, काहीतरी मला त्याबद्दल नो कमेंट. त्याच्यामध्ये आता CM साहेब, मी आणि एकनाथराव ठरवू आणि तारीख ठरवून ते भूमिपूजन घेऊ. आपण काळजी करू नका. वाईन शॉप, बिअर बार, परमिट ग्रुप आणि देशी खरेदी दुकानं यांची संख्या वाढवण्यासाठी किंवा लायसन देण्यासाठी काही प्रस्ताव तुमचा आहे किंवा तसं काही धोरण येणार आहे? या संदर्भामध्ये मी एक कमिटी केलेली. वल्सा नायर त्या कमिटीचे अध्यक्ष आहे, OP गुप्ता, त्याच्यानंतर मिलिंद म्हैसकर, त्याच्यानंतर सूर्यवंशी आणि आशिष शर्मा.
म्हणजे जीएसटी कमिशनर, एक्साईज कमिशनर, एक्साईज सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी आणि पूर्वी माझ्या बरोबर वत्सा नायरांनी एक्साईज मध्ये काम केलेलं होतं म्हणून यांची कमिटी केलेली आहे. त्यांना मला वाटतं 1.5 महिन्यात का महिन्यात अहवाल द्यायला सांगितलेला आहे. आम्हाला काही कुठं चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत, चुकीचे निर्णय घ्यायचे नाहीत, परंतु त्याच्यामध्ये पारदर्शकता आणायची. आज किती तारीख आहे? 9 जानेवारी 2025. ऑर्डर हे असं माझं काम असतं. कुठे गेलं सहकारी बँक नगरच्या सहकारी बँकेची परीक्षा इकडे पुण्यात होते. मागे चंद्रपूरच्या परीक्षा इकडे पुण्यात झाली. हा काय प्रकार चाललाय? जिल्ह्यात परीक्षा झाली पाहिजे. बरं, आपली योग्य सूचना आहे. त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचं काम ज्या अधिकाऱ्याकडे आहे त्याला सांगितलं जाईल. सावित्रीबाई फुलेंच्या संदर्भात एक प्रश्न आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर फातिमा बिशेख या देखील शिक्षिका होत्या. त्यांनी देखील त्यावेळेस मुलींना शिकवण्याचं काम केलं होतं. असं इतिहास आहे. मात्र काही अभ्यासकांनी संशोधकांनी दावा केला की ते तसं पात्रच नाही, ते बोगस किंवा डुप्लिकेट पात्र उभं केलं होतं. काही तुम्हाला याच्यावर मला काय, माझा एवढा अभ्यास नाही बाबा. हे जे रिसर्च करणारे ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये लक्ष द्यावं आणि वस्तुस्थिती समाजाच्या पुढे. मी आता त्यांना मी चेअरमनला सांगितलं, ऋषी याच्यात राजकारण आणू नको, निवडणुका व्हायच्या त्या झाल्या, सगळं काही निकाल लागायचा तो झाला. आता आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करून आपल्या त्या भागातल्या शेतकऱ्यांचा वैभव असणारा थेऊर कारखाना, यशवंत कारखाना, गोडगंगा कारखाना सुरू करायचा आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी समंजस भूमिका घ्या. मी पण राजकारण न आणता त्याच्यामध्ये एक शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचा हित सांभाळण्याचा, कामगारांचा हित सांभाळण्याचाच प्रयत्न करा. दिल्लीमध्ये किती जागा लढवल्या आपल्या नाही, असं नाही रे बाबा. आरोप झालेले खूप जणांच्यावर आरोप झाले, असं नाही. त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे दिसल्याशिवाय काही जण त्या आरोपाच्या यांनी व्याकुळ होऊन त्या ठिकाणी राजीनामा देतात. धनंजय मुंडेंचं स्पष्ट मत आहे की माझा दुरान्वय देखील याच्याशी संबंध नाही. कुठल्याही एजन्सीला तपासायला द्या. आता 3 एजन्सी तपासतायत, अजून कुठली एजन्सी त्या ठिकाणी लावा आणि त्यांनाही तपासायला सांगा. असं ज्यावेळेस ती व्यक्ती ठामपणे सांगते त्यावेळेस काम करत असताना कुणा दोषी नसणाऱ्यावर पण अन्याय होता कामा नये. आणि मी पुन्हा सांगतो, जर कुणी दोषी असेल, त्याच्यात अजित पवार दोषी असेल तरी त्याच्यावर कारवाई.